लोकसभेमध्ये जेव्हा पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तेव्हा कोणाचाच विश्वास बसत नव्हता, कारण बीड मधील तुम्ही कोणाला जरी जाऊन विचारलं तरी प्रत्येकाच्या तोंडावर हेच असायचं की पंकजाताईच निवडून येणार. भलेही 30-40 हजार मताच्याच लीडने येतील पण पंकजाताईच निवडून येणार असं वाटायचं. आणि स्वतः ही गोष्ट पंकजा मुंडे यांनी सुद्धा बोलली होती, परंतु रिझल्ट बघून सगळ्यांनाच धक्का लागला. चक्क पंकजा मुंडे यांचा पराभव झालेला होता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजाताई एकत्र असताना सुद्धा पराभव झाला होता. यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता. परंतु या सगळ्यामध्ये एक्सेप्शनल फॅक्टर ठरला होता तो म्हणजे मनोज जरांगे फॅक्टर. आणि या कारणामुळे म्हणजे जातीवाद निवडणूक झाल्यामुळेच पंकजाताईचा पराभव झाला. आता हे तर सगळ्यांनाच माहिती झालेलं आहे. आणि तेव्हापासून जवळपास 5 जणांनी आत्महत्या केल्या होत्या पंकजाताईचा पराभव झाल्यामुळे. आणि तेव्हापासूनच पंकजाताईचं पुनर्वसन कधी होणार, राजकीय पुनर्वसन कधी होणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला होता. त्या आत्महत्याकडे बघून आणि पंकजाताईवरचं एवढं प्रेम बघूनच त्यांना विधान परिषदेवर तिकीट देण्यात आलं आणि काल त्या निवडून पण आल्या. आणि निवडून आल्यानंतर परळी सहित अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जागोजागी पंकजाताईच्या नावानं जल्लोष झालेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्यांचं सेलिब्रेशन केलेलं आहे. लक्ष्मण हाके यांनी जिथं आंदोलन केलं होतं वडीगोद्री इथे सुद्धा सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि परळीत तर विषयच नाही, परळीत तर होणारच. आणि त्यांची पूर्ण फॅमिली विधान भवनामध्येच गेली होती, कारण चक्क 10 वर्षानंतर पंकजाताई निवडून आलेले आहेत. 2014च्या नंतर त्यांना विजयाचा गुलाल एकदा पण लागलेला नव्हता. 2019 मध्ये त्यांचा विधानसभेला धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झालेला होता. आणि त्यानंतर 2024च्या लोकसभेला सुद्धा त्यांचा निसटता पराभव झालेला होता. आता 2024ला लोकसभेला पराभव होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं, परंतु मनोज जरांगे फॅक्टरमुळे त्यांचा पराभव झाला. आणि त्यानंतर मग खरा प्रश्न तयार झाला होता की आता 2019 पासून त्यांचं राजकीय पुनर्वसन कधी होणार हे प्रश्न तयार होत होते. परंतु यावेळेस जेव्हा त्यांचा पराभव झाला लोकसभेला त्याच्यानंतर 5 जणांनी आत्महत्या केली होती. यावरून पंकजाताईवर किती प्रेम करतात जनता हे सगळं काही बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांना पण दिसून आलं. आणि याच कारणामुळे यावेळेस त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं. आणि या पाठीमागे सध्या जी महाराष्ट्रात स्थिती चालू आहे ह्याचं पण एक कारण असू शकतं. जसं की आता ओबीसी आणि मराठा वाद पेटलेला आहे, तर ओबीसीचा एक विश्वासक चेहरा म्हणून बीजेपीकडे सध्या कोणीच नव्हतं. आणि हेच चेहरा पंकजाताई बनू शकतात, कारण पंकजाताईचा फक्त बीड जिल्ह्यामध्येच दरारा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंकजाताईला ओळखलं जातं. आणि याच कारणामुळे त्यांना बळ देण्याचे प्रयत्न बीजेपीकडून करण्यात आलेले आहेत. आता फक्त आमदार बनूनच नाही भागणार, तर आता त्यांना मंत्रिपद सुद्धा भेटू शकतं आणि भेटायलाच पाहिजे. जर असं झालं तरच बीजेपीला पंकजाताईचा परिपूर्ण फायदा होईल असं म्हणता येईल. आणि मंत्रिपद दिल्यानंतरच पंकजाताईला सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरता येईल. तर या कारणामुळे त्यांना मंत्रिपद मिळणं गरजेचंच आहे. तर ओव्हरऑल 10 वर्षानंतर पहिल्यांदाच आता पंकजाताई एका पदावर गेलेले आहेत किंवा आमदार झालेले आहेत. आता याच्यानंतर आता पंकजाताई अजून आक्रमकतेनं काम करतील अशी अपेक्षा असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता विधानसभेची निवडणूक लवकरच होणार आहे. तर या कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना दौरा करणं गरजेचंच आहे, तरच बीजेपीला आणि पंकजाताईंना फायदा होऊ शकतो. तर ओव्हरऑल पंकजाताईला मंत्रिपद मिळू शकतं का नाही यावर तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंट करून नक्कीच सांगा.